बातमी अतिशय महत्त्वाची, कारण खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड मस्साजोगला पोहोचलेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेत आहेत। त्यानंतर आता परळीमध्ये महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची ते भेट घेणार असल्याचं कळतंय। तर महादेव मुंडे यांच्या हत्येला 16 महिने पूर्ण झाले आहेत, मात्र आरोपी अद्याप मोकाट आहे। तर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झालेले आहेत। या बाईकच्या मागे म्हणजे त्यांचे बंधू लागले संतोष तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे मग ते असं झालं ना, असं पूर्ण गावाला असा त्यांचा प्लॅन होता, पण तो अनसक्सेसफुल झाला। तो त्यांच्या गाडी गावातल्या गाडी असल्यामुळे त्यांना गाडी रिटर्न घ्यावं लागली। गावातली पोरं होते आणि ज्या दिवशी आरोपी 9 तारखेला जी घटना झाली त्या दिवशी आमच्या गाववाल्याने सांगितलं होतं की आरोपीचा फोन चालू आहे 12 वाजता। रात्री पण होता, रात्री सुद्धा फोन चालू। त्या दिवशी सुद्धा पोलीस प्रशासन फक्त म्हणत होते मी अंत्यविधी करा, आम्ही आपण हुडकू। मला बोलत होते दिल्लीची, तुम्ही दिल्लीला होता, फक्त अंत्यविधी करा आपण हुडकू। फोन चालू असता आम्ही त्यांना सांगितलं आरोपीचा फोन चालू आहे, फोन लागतोय। 11 वाजता ज्यावेळेस माझ्या काकांनी फोन लावून म्हणजे सांगितलं की माझ्या भावाचं असं असं झालंय, तुम्ही पकडा, ते फक्त इतकंच सांगत होते की ह्या टाइमापर्यंत ते येतील, ह्या टाइमापर्यंत आम्ही सोडवतो। म्हणजे ज्यापर्यंत आमच्या हातात डेड बॉडी येत नव्हती तोपर्यंत माझा चाचा त्यांना कॉल करून विचारत होता तुम्ही कधी आणून देणार आहेत, कधी आणून देणार। तेव्हा ते सांगत होते की जिवंत आहेत, आम्ही इथपर्यंत आलेत, आम्ही इथपर्यंत त्यांना आणून सोडतो, तिथं तुम्ही या। मग हे तिथं गेले की ते म्हणायचं नाही नाही ते त्या दिशेने म्हणजे कोण आता मला विष्णू चाटेचा फोन येत होता आणि विष्णू चाटेला आरोपी ते फोन करायचे आणि मग ते म्हणायचे त्याचा मावस भाऊ आहे ना वाल्मिकचा। फोन करायचा 20 मिनिटांमध्ये सोडतो, 10 मिनिटात सोडतो। ज्या दिवशी त्याला समजलं की डेट झालाय लगेच फोन बंद केला आणि नंतर सायंकाळी फोन त्याने चालू केला। 12 पर्यंत त्यांचा फोन चालू होता, त्यावेळेस पण पोलिसांनी तो ट्रॅक केला। खरं तर आवादा कंपनीकडे जे 2 कोटी मागितले गेले ते इतर कुठल्या कारणासाठी नव्हते, तो इलेक्शन फंड होता। तर ते इलेक्शनच्या दरम्यान तो फंड मागितला गेला इलेक्शन लढवायला, आणि हे सगळं कारण त्या फंडातनं आणि मग त्याच्या फंडातनं ते रिफ्युजल आलं, रिफ्युजल नंतर ही मर्डर झाली। एक आरोप केला, दुसरं त्यांनी त्या खंडणीमध्ये सुद्धा ह्यांचं नाव म्हणजे हीच मागवत होते म्हणून की अण्णा की असं त्यांनी पण दाखवलं। काही पण 2-2.5 तास मारत होते हो त्याला, हा बघत होता। आम्ही ते तपासला विचारलं तर ते ऐकण्यासारखं नाही। ते या प्रकरणामध्ये 6 तारखेपासून 11 तारखेपर्यंत लोकल पोलिसांना जो तपास केलाय त्याचं सगळं गोलमाल आहे। म्हणजे जोपर्यंत प्रकरण सीआयडी कडे जात नव्हतं तोपर्यंत ह्या स्थानिक पोलिसांनी तपास केला, त्याच्यामध्ये सगळ्या त्यांनी हे सोडून देतात। तिथं गित्ते म्हणून एक कॉन्स्टेबल आहे, तो कंटिन्यू ह्या सगळ्या संबंधिताच्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि तो PI असेल, PSI असेल किंवा DYSP असेल ह्यांच्याशी त्यांचं बोलणं करून येतो। नाही, पण ह्याच्यात एक आता प्रमुख मागणी माझी तरी अशी आहे की वाल्मिक ज्या जेलमध्ये ज्या बॅरॅकमध्ये आहे दररोज इथली काही 2-4 पोरं मस्ती करतात, त्यांना अरेस्ट होते, 2 दिवसात त्यांना जेल कस्टडी होते, ते जाऊन वाल्मिकच्या बॅरॅकमध्ये बसतात आणि बॅरॅकमध्ये त्याची सेवा करतात। त्याला बाहेरचं जीवन जातं, मस्त सगळं व्यवस्थित चालू आहे, मसाज बिसाज। आणि 6 तारखेच्या आधी पण अशा खूप केसेस घडलेल्या इथं येऊन खंडणी मागण्याच्या कुठे आवादा कंपनीवर। जो या ठिकाणी सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड पोहोचलेले, त्यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे सुद्धा उपस्थित आहे आणि या दरम्यान सुप्रिया सुळेंनी वैभवी देशमुख हिच्यासोबत देखील संपूर्ण प्रकरणाची अपडेट घेतलेली आहे, चौकशी कुठपर्यंत पोहोचली या संदर्भात देखील माहिती घेतली आहे।